बालविवाह बातमी आहे आजच्या पेपरची. मुलीच्या भविष्यासाठी लढा, 155 बालविवाह रोखले. वर्षभरात प्रशासनाची मोठी कारवाई, 7 गुन्हे दाखल. आता हे सामाजिक विषय आहे, समाजाच्या हिताचा विषय आहे. आता 7 गुन्हे दाखल झाले म्हणजे त्या मुलीचे आई वडील किंवा तो मुलाचे आई वडील, मुलगा यांच्यावर दाखल झाले असतील. आता सध्या समाजामध्ये असे स्तर आहेत. कायदा सर्वाला समान असं म्हणतात. काही उच्च स्तर आहे, मध्यम स्तर आहे, काही भटके आहेत, त्यांच्यासाठी पण समानच. मग आता कायद्यामध्ये आता सध्या जे विवाहाचे हे शासनाचा विषय नाही, तरी पण सध्या अनेक विवाह मुलांना मुली मिळत नाही आणि मुलींना मुलगा मिळत नाही, योग्य मुलगा मिळत नाही. आणि मिळाले तर कोर्टात केसेस खूप येतात. कोर्टात त्यांचे खटले येतात का? आणि फारकतीचं प्रमाण, मग विवाह संस्था हीच मोडकळीत येऊ लागली आहे. विवाह संस्था मोडकीत आली. जरी ह्या बातमीमध्ये मुलींच्या भवितव्याचा विषय प्रशासनाने केला असेल तर प्रशासन मोकळं झालं. मुलीच्या भविष्यासाठी लढा. अरे तिचं 17-18 वर्षाची होईपर्यंत महिन्या-2 महिन्यासाठी तुम्ही बालविवाह रोखला. तिचं भविष्य कसं घडन? तिच्या नंतर लग्न होईल का? विवाह होईल का? तो मुलगा परत येईल का? त्या मुला तयार होईल का? काही प्रशासनाला त्याचं काय आहे का? काहीच नाही. फक्त त्यांची ड्युटी करणे, मुलीचं वय 2 महिने कमी आहे, विवाह रोखणे आणि त्यांच्यावर केस दाखल करणे. अहो, मुलीचं ह्या जो विवाहाचा प्रशासनाने दखल घेतली असेल तर भविष्याची दखल घेणं गरजेचं आहे. फक्त विवाह रोखून भविष्य घडत नाही. विवाह रोखला म्हणजे संसार होत नाही आणि त्यासाठी प्रशासन कॅपेबल अजिबात नाही. कायदा पण नाही, प्रशासन नाही. हा सर्व समाजाच्या मनोवृत्तीचा भाग आहे आणि समाजाचे घटक आहेत ते आईवडील. त्यांनी तो विचार केला असेल, त्यांना मुलीच्या लग्नाची काळजी असेल आणि त्यांच्यानंतर शासनाने त्यांना काय करायचं. आता सध्या जे हे सुशिक्षित मुलीमध्ये चाललं आहे, पळून जाणं, अमकं त्याचे किती खटले आहेत? हे तर तुम्ही 7च दाखल केले, त्याचे किती खटले आहेत? त्याच्या खटल्याचं काय? त्याच्यामुळं मुलीच्या भविष्याचं भविष्य घडत नाही, भविष्य बिघडवल्या जाते. त्यामुळे ते सामंजस्याचा विषय असतो आणि तो कायद्याने प्रशासनाने ते होणार नाही, भविष्य घडणार नाही. शासन प्रशासन फक्त कायद्याच्या पुस्तकात लिहिलेल्या कायद्याचा अंमल करायला जाईल आणि तो दाखला मागेल आणि पण भविष्य घडणं तुमच्या हातात नाही. कारण शासन प्रशासनामध्ये कायदा करणे, कायद्याचं अंमलबजावणी करणे आणि भविष्य घडवत नसतात. त्यामुळे हा जो चालू आहे कायद्याच्या तरतुदीचा दुरुपयोग चालू आहे, हा सामाजिक प्रश्न आहे. सामाजिक आणि घरगुती प्रश्न आहे. इथे पर्सनल प्रश्न आहे. घरगुती प्रश्न, पर्सनल प्रश्न, नात्यागोत्यातला प्रश्न. याच्यासाठी शासनाने दखल घेण्याची गरज नाही, फक्त प्रबोधनाची गरज आहे. प्रबोधनाची गरज आहे आणि त्यांनीच ठरवायचं आहे. मुलाच्या आईवडिलांनीच ठरवायचं आहे की कायदा असं सांगतो, मग आपण असं थांबू. मग हे प्रबोधनाची गरज आहे. म्हणूनच मी म्हटलं की समाजामध्ये सुशिक्षितचं प्रमाण किती, त्यांच्यात विवाहाचं काय होतं, यांच्यात काय होतं, खालचे काही आहेत, भटके आहेत, यांचं काय होतं. त्यामुळं शासन फक्त तुम्ही एवढंच केलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे जे पॉसिबल. तुम्हाला जर त्या मुलांच्या भवितव्याची आणि कुटुंब व्यवस्थेची गरज असेल तर प्रबोधन इज नेसेसरी आहे. गुन्हे दाखल करून भविष्य घडणार नाही आणि त्यासाठी मी मुद्दाम ह्या पेपरची बातमी एकदम ठळक आणि प्रशासनाने फार मोठी कारवाई केली, 7 गुन्हे दाखल केले. अरे 7 गुन्हे दाखल करून भविष्य घडलेलं नाही. त्यामुळं
याच्यावर पुन्हा प्रशासनाने विचार करावा, म्हणून मी सैनिक समाज पार्टीतर्फे प्रशासनाला प्रबोध करण्याचं आव्हान करणार आहे. असे बातम्यांनी भविष्य घडत असतो. त्यामुळे तुम्हा सर्व प्रशासनाला आणि कायदे बनवणाऱ्याला, कायदे वापरणाऱ्याला नमस्कार. प्रबोधन 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 आवश्यक आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.